रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात शुक्रवारी सकाळी राजकारणातील एक अत्यंत काळी आणि भीषण घटना समोर आली। शिवसेना शिंदे गटाचे खंबीर नेतृत्व आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची भर रस्त्यात निर्गुण हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण जिल्हा हा हादरून गेलाय। या घटनेमुळे खोपोलीत संतापाची लाट उसळली असून राजकीय वैमनस्यातून हा रक्तरंजित खेळ खेळला गेला असल्याचा संशय व्यक्त होतोय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेत सोडून दुचाकीवरून घराकडे परतत होते। मात्र वाटेतच दबा धरून बसलेल्या मृत्यूने त्यांना गाठलं। एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी काळोखे यांची वाट अडवली। काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी कारमधून उतरून त्यांच्यावर धारदार तलवार, विळा आणि कुऱ्हाडीनं सपासप वार करण्यास सुरुवात केली। हा हल्ला इतका भीषण आणि क्रूर होता की मंगेश काळोखे यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलेला होता। घरात विजयाचा आनंद असतानाच या घटनेनं संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेचे पडसाद खोपोलीत तीव्रतेने उमटलेले असून घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे आता वेगाने फिरवली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात होता। मंगेश काळोखे यांच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीनुसार या हत्येमागं राजकीय कट असण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे तसेच स्थानिक प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर तसेच दर्शन देवकर, धनेश देवकर आणि सचिन चव्हाण यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे हत्या झाल्याच्या आरोपानं राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। सध्या खोपोली पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पथके तयार केले असून शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे।